मम्मी आज काहीतरी नाश्ता बनव ना. काय बनवू रे? काय करायचं आज नाश्ता? चिकन सँडविच. पण चिकन नाहीये. मी आणून देतो. तू आणून देशील पनीर? ठीक आहे, चल मजा घेऊन ये पटकन. अजून काय बोलशील? अय इष्टू जान्हवी, तुला येतो बोलता जान्हवी? हे घे. आणलं पण चिकन. दे. तेल, काश्मीरी मसाला, हळद, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मीठ याचं सगळं मस्तपैकी मिश्रण करायचं आहे आणि त्या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे. हे बघ, आता आपलं चिकन मॅरिनेशन झालंय मस्तपैकी. आता याला फ्राय करूया आपण थोडासा. हा, मग आपल्याला ब्रेड मध्ये टाकायला बघू. मस्त शिजल होते बघ. वरचा मसाला आहे ना, तो पण याच्यावरती लावून घेते. जाम गरम आहे रे पण बाबू. मस्त आहे बघ, शिजलं. तर इकडे सँडविच बनवायला घेतलेला, तोपर्यंत यांनी मला मटण आणि कलेजा आणून दिली बनवायला सांगितली ती पण, प्लस चना कोळीवाडा पण त्यांना बनवून पाहिजे होता. तर मी आता सँडविच बनवतो तर ह्या रेसिपी पण बनवणार आहे. तर आता आपल्याला आपली फिलिंग बनवायला घेतली मी. त्यामध्ये चिकन वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि आपले गाजर, कोबी मी बारीक कट केलेला होता तो सुद्धा टाकून घेतला आहे मी इकडे. आणि मी मध्ये मध्ये तुम्हाला कलेजी आणि चना कोळीवाड्याची रेसिपी पण दाखवणार आहे. पूर्ण नाही दाखवणार कारण व्हिडिओ खूप मोठी होते परत. तर चला, किती झाले आता? थोडासा काश्मीरी मसाला, काळा मिरी, मीठ. हा दही मी चाळून घेतलाय त्याला, कारण तो हे करेल ना, पाणी पाणी नको ना आपल्याला. दही पण याच्यात टाकून देऊया सगळा. आणि आपला हा मेयोनीज. मेयोनीज जेवढा आवडेल तेवढा टाका. त्याला सगळं आपण मिक्स करूया. इकडे आपले चणे उकडायला ठेवलेत मी आणि आपला बॅटर आता आपण मस्त छानपैकी मिक्स करून घेऊया. एकदम स्पायसी दिसते का ना रे? मस्त दिसते. 5 मिनिटं याला असंच राहू दे. एकीकडे मी लगेचच ब्रेड काढते आणि त्यांना टाकते. चला आता आपण याला थोडंसं शॅलो फ्राय करूया. मी ट्रिपल बारचा एकच करते आणि बाकीचे 2 याचे करते. आता असे याच्यावरती आपली स्लाइस टाकायची राहिली. झालं आता 5 मिनिटात होऊन जाईल. का यातली जी फिलिंग आहे ना ती एवढी भारी झाली आहे. हा जर नुसता सलाड म्हणून जरी केला ना तरी खूप छान लागेल.
याला जर तंदूरचा थोडा स्मोक दिला ना तर मस्त लागतोय. आणि तुम्हाला जर आणखीन ॲडेड भाज्या काय ॲड करायच्या असतील, शिमला मिरची वगैरे, त्या पण ॲड करू शकतो. पण ह्याच्यातच हा नुसता पण खायला छान लागतोय, मला आवडला. आता याच्यावरती आपण एक एक चीज स्लाइस टाकूया. तर आता आपलं हे केलं, आता याच्यावरती मस्तपैकी चीज स्लाइस टाकूया आपण अशी, आणि ह्याला पॅक करूया. आता तवा इकडे एकीकडे आम्ही तापत ठेवलाय. चला आपला आता बटर टाकलाय. म्हणजे तिन्ही पण आपले मस्तपैकी शॅलो फ्राय करूया आपण. थोडासा आणखीन बटर टाकूया त्याच्यात. काय ना, आपलं चिकन तर शिजलेलं, आपलं फक्त बटर हे ब्रेडच थोडे हे करायचे. हो दे जरा. हा बघ, हा असा पण खायला छान लागतोय. मस्त लागतोय, मस्त बघ. कुठे होऊ दे आता परत. काय करतोय? मस्त चिकन आहे बघ, हे केलंय, मेल्ट झालंय. हे बघ, एक नंबर झाले. हे बघ मस्त झाले. हवाला नंतर काढते. चला आता घ्या ना बाबू. सो फायनली आपला चिकन सँडविच तयार झालाय आणि आम्ही मस्त आता खायला बसलोय. आम्ही एन्जॉय करतोय. ह्यो माझा मला पाहिजे होता. माझा आहे. येस काय ट्रिपल वाला आहे. पाहिजे का? घे बाबा एक पाहिजे. खा आता. चाललं का बघा? जोरात जावं काय लागेल. गाणी आल्या मस्त झालं. नुसता पण खायला भारी लागतोय. सलाड आहे ना, पण सलाड झाला मला आता आवाज देते, आवाज देते. आम्ही चोरून काढला. तर आता आपला नाश्ता खाऊन झालाय आणि आता मी घेतले बक्साची कलेजी करायला. तर त्यासाठी मी कांदा आणि लसूण वगैरे मस्त परतून घेतला आहे. आणि आता त्यात आपण हळद, आपला आगरी मसाला तुम्हाला पाहिजे तितका मी 3 चमचे घेतला आहे. आणि गरम मसाला टाकला आहे. आणि त्याला असा चांगला ॲरोमा येस्तोवर मस्त परतून घ्यायचा आणि फास्ट गॅसवरच परतायचा. मग असं जरा त्याला मसाला पण चांगला शिजतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग त्याच्यात मी कलेजी टाकली आणि कलेजी पण मस्त अशी फास्ट गॅसवरच परतून घेतली, कारण का मग त्याला तेल पण मस्त सुटतो. मग त्याला कलेजा टेटा पहिले घालून घेते आणि मग नंतर चना कोलीवाडा करू. मीठ टाकून घेतो पटकन शिजेल ना.
इकडे मी कलेजी वाफत ठेवले आणि त्यानंतर मी करायला घेतला आहे चना कोलीवाडा. तर त्यासाठी ओवा थोडा क्रश करून टाकला आणि सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये आता आपण चणे टाकून मस्त मिक्स करून घेऊया आणि मग फ्राय करूया. हे असे केले ना की भरपूर वेळ जरी ठेवले ना तरी त्यांचं क्रंचीनेस कमी नाही होत. म्हणजे कोणाकोणाचे असे तेलामध्ये नरम पडतात ना, असे नाही होत. छान होतात, हे कडकच राहतात मस्त आणि क्रंची होतात मस्त. ते कलेच्या पिठा मस्त झाले त्याला, तेल सुटलं आहे त्याला. वाटण टाकून घेते मी लगेचच. ती कोथिंबीर आहे ना, ती नंतर ह्याच्यावरती वाटून टाकूया बघ. त्याला वाटणाला शिजू दे जरा. खाऊन बघा. काही नाही, एकदा तर हे करायला लागलं होतील पडत. शिजून दे तरी. हे बाई भारी झाली बघ. तर आता आपलं मटण आता मी शिजत ठेवलंय. आता वाफवते याला मस्त पैकी. थोडी ग्रेव्ही तयार करते, पाणी ठेवते आणि तो बघ मसाला पण एवढा झालाय, तो पण आटवायला लागला आता मला. आणि आपली बकऱ्याची कलेजी पण मस्त झाली, काळजीचा देठ आपली भाषेत बोलतो तो. तर चला आता मी जाम दमले, मला पसारा पण जाम सगळा उचलायचा. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करते. तुम्हाला आमचा सँडविच, चिकन सँडविच कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.